मित्रांनो हा पिकअप येणार आहे तुमच्या गाडीत मित्रांनो, जर ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो. ही आहे आपली रॉयल एनफील्ड 350, जिचं की आज आपण फुल सर्व्हिसिंग आणि क्लच प्लेट चेंज करणार आहोत. तर आपण जाणार आहोत सांगलीमध्ये. सांगली सायकलमधून आपण हे सामान आणलेलं आहे आणि आता आपण गॅरेजवरती पोचलेलो आहे. बुरांडे गॅरेज म्हणून इथं गॅरेज आहे सांगलीमध्ये एक, गणपती मंदिराच्या जवळ. तर तिथं जाऊन आपण गाडीचं सर्व्हिसिंग करत आहोत. तर आता अशा काही गोष्टी आहेत आपण आणलेल्या. इंजिन ऑइल फिल्टर, स्पार्क प्लग्स आहेत गाडीच्या आपल्या 2 नवीन क्लच प्लेट आहेत गाडीच्या. गाडी काय होते, सकाळचं चालू केले गाडीला स्टार्टर मारून गेअर टाकले, गाडी पुढं दचका मारते. तर बऱ्याच रॉयल एनफिल्डवाल्यांना ही दिक्कत येत असणार आहे, हा प्रॉब्लेम येत असणार आहे, ज्याचं सोल्युशन आता मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आपले जेवढे महाराष्ट्रातील लोक बघत आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही आपली क्यूट अशी रॉयल एनफील्ड आहे. थंडरबर्ड हे मॉडेल आहे माझं, मी सेकंड हँडमध्ये घेतलेली गाडी आणि खूप मस्त हिचा परफॉर्मन्स मला वाटत आहे. तर हे आपण आता लास्ट टाईम आपण यूज केलेलं मोटूलचं इंजिन ऑइल, ह्यावेळेस आपण ऑइल फिल्टर आणि इंजिन ऑइल आपण वापरणार आहे. रॉयल एनफील्ड जे यूज करतं ते लिक्विड गन म्हणून रॉयल एनफील्डचं स्वतःचं ऑइल आहे, जे की रॉयल एनफील्डसाठी यूज केलं जातं. आणि कोणतं ऑइल बेस्ट आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण मला असं काय जाणवलं आहे ह्या ऑइलबद्दल आणि मोटिल ऑइलबद्दल. कोणतं चांगलं ऑइल आहे ते मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी पण तुम्ही तयार राहा. नेक्स्ट व्हिडिओ तेव्हाच येणार तुमच्याकडे जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब कराल आणि या व्हिडिओला लाईक कराल. तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता काय करणार आहेत हा भाऊ, आता पहिल्यांदा ड्रेन करणार जुनं इंजिन ऑइल. तर जुनं इंजिन ऑइल काढल्याशिवाय आपल्याला नवीन तर टाकता येणार नाही आणि आपल्याला क्लच प्लेट पण चेंज करायची आहे. त्याच्यामुळं आपण ड्रेन केलेलं आहे आधी जुनं ऑइल. आणि क्लच प्लेटचा जो हाऊस आहे, म्हणजे क्लच प्लेटचा जो कवर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला या काही गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. क्लच लिव्हर आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. तर भाऊने मस्तपैकी आपला रिमूव्ह केलेला आहे गिअर लिव्हर. भाऊने मस्तपैकी गिअर लिव्हर आपला बाहेर काढलेला आहे. आणि हा क्लच कवर आहे आपला गाडीचा. रॉयल एनफील्डला लेफ्ट साईडला क्लच कवर असतो जुन्या गाड्यांना, म्हणजे 2020च्या पहिल्या गाड्यांना, 2023च्या पहिल्या गाड्यांना. आता नवीन जे अपडेटेड इंजिन आलेत रॉयल एनफील्डचे, त्यांचा क्लच कवर राईट साईडलाच बाकी गाड्यांसारखं आहे. काहीतरी BS7 BS6 नॉर्म्समध्ये गाड्या बसत नव्हत्या, त्याच्यामुळं त्यांनी ह्या इंजिनवरून त्या इंजिनवरती कन्वर्ट झालेले आहेत रॉयल एनफील्डवाले. नाहीतर हेच इंजिन रॉयल एनफील्डसाठी बेस्ट होतं. धगधग जी फिलिंग येते रॉयल एनफील्डची ती ह्याच इंजिनमधून येत असते. नवीन गाड्या आलेल्या काय एवढ्या खास नाही आहेत माझ्या मते तरी. क्लच कवरला असे काही बोल्ट्स आहेत साईडने, ते आपल्याला कम्प्लिटली रिमूव्ह करायचे आहेत. आणि भैया करत आहे. याचं नाव आहे आकिब आणि ह्याचं गॅरेज आहे सांगलीमध्ये, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर 1 नंबर सर्व्हिसिंग करतो भाऊ. तुम्ही सांगलीत जर शोरूमला गाडी देत असाल बुलेट वगैरे, तर माझ्या मते ह्याच्याकडे एकदा देऊन बघा. प्रॉपर सगळ्या गोष्टी चेकअप होतात आणि भाऊ कधीच दमत नाही. तुम्ही किती वेळा पण फोन करा, कोणता पण पॉईंट सांगा भाऊला, भाऊ तुम्हाला त्याचं सोल्युशन देतो आणि मगच पाठवतो. असं नाही की उद्या या, परवा या, मग बघूयात, नंतर बघूयात, असं नाही. कारणं काही देत नाहीत. आणि स्वभाव पण भाऊचा मस्त आहे. आपल्या गाडीचं काम पण तो मस्तपैकी करून देत असतो आपल्याला. तर क्लच कवर काढण्यासाठी आपल्याला खालचं हे जे स्टँडचं फुटरेस्ट वगैरे तर काढलेलं आहे आपण, आणि हे स्टँड पण रिमूव्ह करायला लागते एका बाजूने. मला वाटत नाही याची गरज असेल, पण भाऊ करतो आहे. जर तुम्हाला पण अपॉइंटमेंट घ्यायची असेल भैयाची, खाली मी नंबर देत आहे, तो नंबर तुम्ही सेव्ह करा तुमच्या मोबाईलमध्ये. आणि नेक्स्ट टाईम कधी तुमची गाडी सर्व्हिसिंगला येईल तेव्हा नक्कीच ह्याला भेट दे एकदा. आणि मी सांगतो आहे म्हणून एकदा ह्याच्याकडे जाऊन बघाच मित्रांनो. सगळ्या सांगलीकरांना मी सांगू इच्छितो आणि मिरजकरांना पण, एकदा या गॅरेजवर जाऊन बघा. छोटंसंच गॅरेज आहे, पण मस्तपैकी सर्व्हिस तुमच्या गाडीला मिळून जाईल. सगळी कामं होऊन जातात इथे. आता महत्त्वाची एक टिप द्यायची मित्रांनो मी तुम्हाला म्हणतो आहे, कारण अनेक जण विचारतात की पिस्टन प्रॉब्लेम काय होतो, आपली गाडी धूर मारायला का चालू होते. तर त्याचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर इंजिन ऑइल न बदलणे. जुने ऑइलचं कसं असतं आहे, त्याची क्षमता संपल्यानंतर ते त्याचं लुब्रिकेशन गमावतं. त्यामुळे पिस्टन आणि रिंग्स आणि सिलेंडरमध्ये काय होतं आहे, जास्त घर्षण होतं आहे. परिणामी काय होतं आहे, इंजिन गरम होतं आणि कंप्रेशर कमी होतं आहे आणि पिस्टन जाम होण्याचा धोका वाढतो आहे.
म्हणून इंजिन ऑइल वेळेवर बदलणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. रॉयल एनफील्ड 350मध्ये साधारणपणे 5,000 ते 6,000 किलोमीटर किंवा 6 महिन्यांनी जे आधी पूर्ण होईल त्यावेळी ऑइल बदलावे मित्रांनो. जर बाईक कमी वापरत असाल तर 6 महिन्यापेक्षा जास्त जुने ऑइल वापरू नका. माझ्या मते मित्रांनो, तुम्ही 3,000 किलोमीटरला इंजिन ऑइल जर चेंज केलं तुमचं, तर तुमची गाडी कधीच खराब होणार नाही. आजच्या सर्व्हिसिंगमध्ये मी इंजिन ऑइल बदलत आहे, ऑइल फिल्टर बदलत आहे आणि एअर फिल्टर पण साफ करून घेत आहे. आणि मी त्याचबरोबर आणलेले आहेत नवीन स्पार्क प्लग्स. आणि क्लच प्लेटचं तर मी तुम्हाला पुढं सांगतच आहे. अजून तो टॉपिक मी वेगळा सांगणार आहे की कधी क्लच प्लेट खराब होते किंवा बाकीचं काय प्रॉब्लेम येतात क्लच प्लेटमध्ये. तर मला तर आलेला प्रॉब्लेम वेगळाच होता, पिकअप तर होता, पण वेगळीच एक गोष्ट झालेली ती तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्हाला पण तसे होत असेल तुमची गाडी तर तुम्ही क्लच प्लेट चेंज करून घेऊ शकताय. आधीचा नंतरचा खूप फरक पडतो आहे मित्रांनो. स्वच्छ एअर फिल्टरमुळे इंजिनला योग्य प्रमाणात हवा मिळते. नवीन ऑइल फिल्टर इंजिनमधील घाण अडवतो आणि चांगला स्पार्क प्लग स्मूथ स्टार्टिंग व उत्तम परफॉर्मन्स देत असतो मित्रांनो. नियमित सर्व्हिस केल्याने इंजिनचा आवाज पण कमी राहतो आणि मायलेज पण चांगले मिळते मित्रांनो. महागडे पिस्टन किंवा इंजिन रिपेअर टाळता येतात. कधी टाळता येतात? जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीची काळजी घ्याल, गाडीचं इंजिन ऑइल टाईम टू टाईम चेंज कराल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे मेजर खर्च तुम्हाला टाळता येतो. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहे क्लच प्लेटबद्दल. क्लच प्लेट ही इंजिनची पॉवर गिअरबॉक्सपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करत असते मित्रांनो. कालांतराने क्लच प्लेट काय होते, झिजते आणि तिची ग्रीप कमी होते. क्लच प्लेट खराब होण्याची काही लक्षणं आहेत आणि माझ्याबरोबर काय घडलेलं ती पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. पिकअप कमी होणे, RPM वाढून वेग न वाढणे, गिअर बदलताना अडचण येणे. तर माझ्याबरोबर जो इन्सिडेंट झालेला आहे, गिअर बदलताना अडचण येते मला, कारण सकाळ गाडी चालू केली, आता इंजिन आहे गाडीचं मोठं, क्लच जरी पूर्ण मी दाबला आणि गिअर टाकला तर गाडी अशी पुढं दचका मारते. हा माझा मेजर इश्यू होता. मला वाटत पण होतं गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि अजून काही गोष्टी असतात की क्लच लिव्हर खूप हार्ड किंवा खूप सॉफ्ट वाटणे, जास्त भार असताना क्लच स्लिप होणे, अशा गोष्टी होत असतात क्लच प्लेट तुमची खराब झाल्यानंतर. गिअर टाकल्यानंतर गाडी असं पुढं दचका मारते आहे. गाडी पळवली तरी जास्त म्हणजे पळते, असं पण वाटत नाही की जास्त RPM वाढतं आहे. पण जो फरक मला जाणवलेला आहे क्लच प्लेट बदलण्याच्या आधी क्लच प्लेट बनायच्या नंतर, यात खूप मोठा फरक होता मित्रांनो. कारण थोडासा क्लच सोडला तरी गाडी पुढं जाते. आता असा फरक मला पडलेला आहे. तर तुमची गाडी पण अशी काही करत असेल तर तुम्ही क्लच प्लेट चेंज करून घेऊ शकताय. आता अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे अर्धा क्लच वापरण्याची सवय ज्यांना आहे, जास्त ट्रॅफिकमध्ये सतत क्लच दाबून ठेवणे आणि वेळेवर क्लच ॲडजस्टमेंट न करणे, यामुळे क्लच प्लेट लवकर झिजून जाते मित्रांनो. गाडीचा क्लच प्लेट बघा मित्रांनो, एवढी मोठी क्लच प्लेट आहे, जसं की असं वाटतंय मोठ्या गाडीचं इंजिन आहे. 350 cc रॉयल एनफील्ड आहे आपली. केवढा मोठा क्लच आहे याचा बघा मित्रांनो. तर क्लच प्लेट काढायची पद्धत खूप सोपी आहे. इझिली कोणत्या पण मेकॅनिककडे तुम्ही जाऊन काढू शकताय. आणि या जुन्या ज्या क्लच प्लेट आहेत त्या एकमेकांना चिकटलेल्या आहेत, त्याच्यामुळं आपल्याला गिअर टाकल्यानंतर गाडी पुढं दचका मारत होते. आता नवीन क्लच प्लेट आपण टाकणार आहे, त्याला काय करायचं आहे, थोडं लुब्रिकेट करायचं. आणि चुकून काय झालेलं मित्रांनो, सांगली सायकलमधून जे मेन आहेत तिथले रॉयल एनफील्डचं सामान देणार ते नव्हते, म्हणून त्या सरदारजींनी काय केलेलं, मला 500 cc क्लच प्लेट दिलेली, ज्याच्यात 7 प्लेट येतात. आणि जे आपली रॉयल एनफील्ड आहे 350 cc त्याच्यामध्ये 6 क्लच प्लेट आहेत. तर फ्रिक्शन अँड क्लच प्लेट याचा कॉम्बो आपल्याला भेटतो एक 1800 रुपयाच्या दरम्यान. तर खूप इझी प्रोसेस आहे इन्स्टॉलेशन. आता मी जुन्या क्लच प्लेट्स काढून नवीन क्लच प्लेट बसवत आहे. नवीन क्लच प्लेट्स बसवण्यापूर्वी काही वेळ फ्रेश इंजिन ऑइलमध्ये भिजवून ठेवावे. आता माझ्या ज्या क्लच प्लेट्स आणलेल्या आहेत, मॅन्युफॅक्चररने काय केलेलं आहे, रॉयल एनफील्डच्या आधीच त्या भिजवलेल्या आहेत ऑइलमध्ये. तरी पण तुम्ही नवीन इन्स्टॉल करायच्या आधी ऑइलमध्ये भिजवायच्या आहेत क्लच प्लेट्स. आपला मेकॅनिक पण ते करत आहे. आता जुन्या क्लच प्लेट काढून नवीन क्लच प्लेट इन्सर्ट करायच्यात आपल्याला. नवीन क्लच प्लेट बसवण्यापूर्वी इंजिन ऑइलमध्ये डीप करायचे आहेत. आता नवीन क्लच प्लेट बसवल्यानंतर गिअर शिफ्टिंग अधिक स्मूथ होतं आहे मित्रांनो. पिकअप सुधारतो आहे आणि इंजिनची पॉवर योग्य प्रमाणे चाकापर्यंत पोचते. रॉयल एनफील्डमध्ये क्लच प्लेटचं आयुष्य अवलंबून असते मित्रांनो, तुम्ही कसं चालवते गाडी. परंतु साधारणपणे 25,000 ते 40,000 किलोमीटरपर्यंत क्लच प्लेट चांगली चालू शकते. योग्य देखभाल आणि योग्य रायडिंग केल्याने तिचे आयुष्य आणखी वाढू शकते. जर तुम्ही प्रॉपर रायडिंग करत असाल, असं एकदम रफ रायडिंग कधी करायचं नाही. गाडी असतं ते आपल्याला चालवण्यासाठी. तुमच्याकडे जर स्पोर्ट बाईक असेल तर तुम्ही रफ रायडिंग करू शकताय.
आणि जसं असं मोठा हत्ती वापरत असाल तुम्ही 350 cc 400 cc तर तुम्हाला नाजूकपणे तिला वापरायचं आहे. कधीतरी रेस करू शकताय, पण नॉर्मली तुम्ही म्हणजे सारखं गाडी पळवायची नाही. नॉर्मली चालवा, स्मूथली चालवा, गाडी तुमची कधीच खराब होत नाही. कोंबडा काय किंवा तुम्ही नाही बदलले. त्यातून ही स्प्रिंगा पण आहेत ना असं येत नाही, हार्ड असतात एकदम मोठ्या. हे बघा मित्रांनो, इथे उंट येऊन गेले आपल्या इथं. माझ्या रॉयल एनफिल्डमध्ये जवळजवळ 40,000 किलोमीटर जुन्या क्लच प्लेटवरती काढलेले आहेत, म्हणजे आजपर्यंत चेंज केलेले नव्हते. तुमची रॉयल एनफिल्ड अजून किती दिवस चाललेले आहे किंवा तुमचं रॉयल एनफिल्डचं किती किलोमीटर झालेलं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.
मग काय नवीन विशेष विशेष होतच नाही. मागं एक नट आहे तो गोल फिरतो.
हे आहे नाही, हे असं राहायला पाहिजे स्टँड. हे असं जाते काय, त्यामुळे गाडी पडते जास्त. ते असं राहिलं की इथं स्पॉट मारून घ्या. इथं त्या साईडला गेली की हिंमत लावून दुसरा एक विषय, आता आपला स्पार्क प्लग कधी बदलायचा. आता माझ्या गाडीचे स्पार्क प्लग खूप दिवसांपासून जुने आहेत आणि आता मी बदलायचा निर्णय घेतलेला आहे. आधीचे स्पार्क प्लग खूप चांगले चाललेले आहेत. आता खोलून बघूया त्याची कंडिशन कशी आहे. मी स्पार्क प्लग खोलल्यानंतर मला असं समजलं की स्पार्क प्लग आणि गाडीचं ट्युनिंग एक नंबर होतं. गाडीचा जो कार्बोरेटर आहे आपलं त्याचं ट्युनिंग एक नंबर होतं. आता हे कसं ओळखायचं तुम्ही? स्पार्क प्लगचा रंग काय सांगतो तुम्हाला? स्पार्क प्लगचा रंग जर काळा पडलेला असेल तर तिथं कार्बन साचतोय मित्रांनो. आणि जर स्पार्क प्लग ओले होत असतील, त्याच्यावरती ऑइल तुम्हाला मिळत असेल, तर मग त्यावेळेस तुमचं पिस्टनच्या रिंगा खराब झालेल्या आहेत. अशा काही गोष्टी तुम्हाला समजू शकतात स्पार्क प्लगवरून. पांढरा, काळा आणि ब्राऊन रंगाचा अर्थ हे मी तुम्हाला सांगून दिला आहे मित्रांनो. मिसफायर म्हणजे काय असतं मित्रांनो, की गाडी दचकी मारते किंवा करंट गाडीला पूर्णपणे पोचत नाही आहे, ह्याच्यामुळे मिसफायर होत असते. ज्याचं की एक कारण स्पार्क प्लग असू शकतं किंवा जी स्पार्क प्लगची जी केबल येते त्याच्यात असू शकतो आहे किंवा आतमध्ये जी कॉईल असते त्यात असू शकते. मोस्टली स्पार्क प्लगच खराब होतो आहे गाडीचा, आतले कॉईल वगैरे काही खराब होत नाही आहे. तर या काही गोष्टी आहेत स्पार्क प्लगबद्दल ज्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आपला भाऊ स्पार्क प्लग पण आपले चेंज करत आहे. आता नवीन क्लच प्लेट टाकतोय म्हणून मी काय विचार केला, नवीन क्लच वायर पण टाकूया, म्हणजे फुल एक्सपिरियन्स आला पाहिजे न्यू क्लचचा. हे टाकल्यानंतर मला खूप स्मूथनेस जाणवलं गाडीमध्ये, क्लचमध्ये पण आणि पिकअपमध्ये पण. तर खूप इझिली गाडी पुढं जाते. आणि हे आपलं रॉयल एनफिल्डचं ओरिजिनल इंजिन ऑइल आहे जे की आपण टाकतो आहे आता गाडीमध्ये. बाकी सगळी प्रोसेस झालेली आहे आपली आणि आता फक्त ऑइल फिल्टर आणि एअर फिल्टर क्लीन करून घ्यायचं आहे. आता टाईम झालेला आहे माझा ऑफिसला जाण्याचा आणि मी जाणार आहे आता ऑफिसला, त्याच्यामुळं मी कार्बोरेटर क्लीन करायला याच्याकडे नंतर येणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील रॉयल एनफिल्डचे रिपेरिंगचे किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मी आत्ता सध्या सांगलीत असतो आहे, मी सातारचा आहे ॲक्च्युली. तर तुम्ही मला सपोर्ट करू शकता. एक मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करत असतो आहे मित्रांनो. तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपले गोवा ब्लॉग, युरोप ट्रिपचे, इटलीचे ब्लॉग लवकरच येणार आहेत आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून जरूर जावा. एका मराठी माणसासाठी एक लाईक अँड शेअर करून जावा मित्रांनो. धन्यवाद. आजच्या आपल्या ब्लॉगमधली ही शेवटची स्टेप आहे. आपलं नवीन इंजिन ऑइल गाडीमध्ये जात आहे. तर गाडीसाठी कोणतं इंजिन ऑइल बेस्ट आहे मित्रांनो? रॉयल एनफिल्डचं जे ओरिजिनल इंजिन ऑइल आहे त्यापेक्षा पण चांगलं कुठलं तरी इंजिन ऑइल आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे, कंपॅरिझन करून की कोणतं इंजिन ऑइल मला आवडलेलं आहे, कोणत्या इंजिन ऑइलमुळे गाडीमधून टिक साऊंड जास्त येतो आहे, कमी येतो आहे, कोणत्या इंजिनमुळं गाडी जास्त तापत नाही आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच. तर मला सबस्क्राईब करून ठेवा ताकी तुमच्याकडे माझा नेक्स्ट ब्लॉग येईल.